पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेने अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने वाढ केल्याने विश्लेषकांनी भारताच्या फायनान्शियल इयर 26 जीडीपी वाढीचा अंदाज वर्तवलाय। दिल्लीतील व्यापाऱ्यांना मोठा दिलासा, दिवाळीपूर्वी तब्बल 1600 कोटींचे प्रलंबित जीएसटी परतावे सरकारकडून मिळणार आहेत। प्रीमियर एनर्जीचे तब्बल 18,000 कोटींचे शेअर्स लॉक इन कालावधी संपल्यानंतर आता खुले बाजारात विक्री खरेदीसाठी उपलब्ध झालेत। झायडस वेलनेसने 239 दशलक्ष पाउंड्समध्ये यूके आणि युरोपियन बाजारपेठेतील कॉम्फर्ट क्लिक कंपनी विकत घेतल्याची घोषणा केली, ज्यामुळे कंपनीचे शेअर 60% ने उंचावले। हेल्थ केअर क्षेत्रात नवा उत्साह, अमंता हेल्थ केअर आयपीओ आज 1 सप्टेंबर 2025 पासून गुंतवणूकदारांसाठी खुला झालाय। ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स गेल्या काही महिन्यात तब्बल 40% ने झपावले असून गुंतवणूकदारांचा उत्साह वाढलाय। भारतात चांदीच्या किमतीत सर्वकालीन उच्चांक गाठला। जागतिक बाजारात 14 वर्षांनंतर दर $40 प्रति औंसच्या पुढे गेलेत। सोन्याचे दरही भारतात विक्रमी उंचीवर पोहोचले असून यूएस फेडरल रिझर्व्ह रेट कट होण्याच्या अपेक्षेमुळे जागतिक बाजारात तेजी आली आहे। मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालानुसार एम्फेसिसच्या शेअर्समध्ये 5 महत्त्वाच्या कारणांमुळे तब्बल 30% पर्यंत वाढ होऊ शकते। मोतीलाल ओसवाल या ब्रोकरेज फर्मचा अंदाज, सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये 42% पर्यंत वाढ होण्याची शक्यता। कंपनी मोठ्या विकासकतेच्या उंबरठ्यावर आहे।